नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भारतीय वन्यजीव संस्थान यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती या जाहिरातीबद्दल पाहूयात. इथे पाहू शकता भारतीय वन्यजीव संस्थान म्हणजेच वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्याकडून जी रिक्रुटमेंट नोटिफिकेशन आहे. याच्यानुसार वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून इज इन्व्हायटेड ॲप्लिकेशन्स फॉर इंटरेस्टेड एलिजिबल कॅन्डिडेट्स. याच्यामध्ये पाहू शकता पदाची जी नावं आहे त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. लॅब अटेंडंट हे जे पद आहे याच्यासाठी ओबीसीसाठी दोन पदे आहेत. EWSसाठी एक आहे, URसाठी एक आहे आणि वन पोस्ट एक जी पद आहे ते PWBD कॅटेगरी HS कॅटेगरीसाठीचं राखीव आहे. याच्यामध्ये लेवल आहे पे मॅट्रिक्सची लेवल 1 आहे. एकूण 4 पदे आहेत. ग्रुप C कॅटेगरीमध्ये. याची शैक्षणिक पात्रता आहे 10वी स्टँडर्ड SSC 50% मार्क्सनी 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याच्यात ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड OBCसाठी एक पद आहे, EWSसाठी एक पद आहे. याच्यामध्ये लेवल 2 जे आहेत याच्यामध्ये 2 जे आहेत नंबर ऑफ पोस्ट आहेत म्हणजे एकूण पोस्ट आहेत. त्याच्यामध्ये ग्रुप Cसाठी 10वीची शैक्षणिक पात्रता आहे. व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे म्हणजे अवजड आणि हलके वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. त्याचबरोबर तिसरं जे पद आहे टेक्निकल असिस्टंट ITNRG GIS EWS सेक्शनसाठीचं एक पद आहे. लेवल Cसाठीचं एक पद. ग्रुप बीमध्ये फर्स्ट क्लास BSc CS BSc IT BCA BTech IT BTech CS ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. त्याच्यानंतर वयाची जी पात्रता आहे लॅब अटेंडंटसाठी 18 ते 28 वर्ष वय असणे आवश्यक आहे. ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडसाठी 18 ते 27 वर्ष. टेक्निकल असिस्टंट ITRG GIसाठी 18 ते 28 वर्ष आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे SC ST OBC आणि PWDसाठी गव्हर्नमेंट रेग्युलेशननुसार. त्याच्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याच्याबद्दलची डिटेल माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. इथे पाहू शकता प्रोसिजर फॉर अप्लाइंग देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू पे अ नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फी 700 रुपये, 500 रुपये प्लस 200 प्रोसेसिंग फी आहे. याच्यामध्ये ही फी भरणं आवश्यक आहे. याच्यामध्ये SC ST आणि PWD आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी पेमेंट ॲप्लिकेशन फी ही 500 रुपये करण्यात आलेली आहे. प्रोसेसिंग फी 200 रुपये थ्रू द डिमांड ड्राफ्ट. याच्यानुसार पाहू शकता ॲप्लिकेशन ड्युली कम्प्लिटेड म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो कॅपिटल लेटर्समध्ये फॉर्ममध्ये भरून तुम्हाला तो असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये सबमिट सर्टिफिकेट प्रेसिफाईड फॉर फार्मा कॉम्पिटेंट ऑथॉरिटी याच्यामध्ये सर्टिफिकेशनसाठी सांगण्यात आलेले आहे PWD कॅन्डिडेटसाठीचं. त्याच्यानंतर इथे पाहू शकता अधिकृत जी वेबसाईट आहे याच्याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात येईल. इन्स्टिट्यूट ऑफ वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डेट ऑफ एक्झामिनेशन वगैरेची डिटेल्स जे आहे ते चेक करू शकता. पोस्ट ऑफ लॅब अटेंडंट Serial 1 कॅन्डिडेट्स हू क्वालिफाय कॉम्प्युटर राईट एक्झामिनेशन विल बी कॉल फॉर ट्रेड टेस्ट म्हणजे एक्झामिनेशनसाठी असलेलं म्हणजे पात्र असणाऱ्या उमेदवारांना ट्रेड टेस्टसाठी सुद्धा बोलवण्यात येईल. याच्यामध्ये MCQ आधारित परीक्षा असणार आहे याच्यासाठीचे. त्याच्यानंतर पोस्ट ऑफ ड्रायव्हरसाठी ऑर्डिनरी ग्रेड Serial 2मध्ये ट्रेड टेस्ट विल बी कंडक्टेड अँड विल हॅव 100 मार्क्स म्हणजे ट्रेड टेस्ट घेतली जाईल त्याच्यामध्ये 100 मार्क्सची ती परीक्षा असणार आहे. त्याच्यानंतर टेक्निकल असिस्टंट ITRS GISसाठी क्वेश्चन पेपर विल हॅव टोटल 70 मार्क्स. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स MCQ कॅरिंग 70 मार्क्स. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स MCQ आणि 30 मार्क्स फॉर रायटिंग एसे इन इंग्लिश फॉर द पोस्ट ऑफ टेक्निकल असिस्टंट ITRS GIS. MCQ पेपर विल कंटेन क्वेश्चन इन जनरल इंग्लिश म्हणजे सामान्य हिंदी आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, रिझनिंग आहे, नंबरिकल ॲप्टिट्यूड आहे आणि जनरल अवेअरनेस आहे. याच्यामध्ये लॅब अटेंडंटसाठी MCQवर आधारित नंबर ऑफ क्वेश्चन 60 आहेत. मॅक्स मार्क्स 60 आहेत. एकूण ड्युरेशन ऑफ एक्झाम आहे 60 मिनिटाचं. त्याच्यानंतर टेक्निकल असिस्टंट ITRS GISसाठी MCQ आणि एसे रायटिंग असणार आहे. याच्यामध्ये MCQ 70 एसे 1 असणार आहे आणि मॅक्स मार्क्स 70 प्लस 100 असणार आहेत. एकूण वेळ जो आहे 120 मिनिटाचा आहे. एच MCQ विल कॅरी 1 मार्क म्हणजे 1 मार्क्स असणार आहे आणि मायनस मार्किंग निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/4चे मार्किंग जे आहे ते निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर ते जे पुढचे डिटेल्स आहेत जाहिरातीमध्ये त्यानुसार इथे पाहू शकता. ही जी प्रोफॉर्मा आहे ॲप्लिकेशन फॉर्मसाठीचा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे तो डाउनलोड करून त्या पद्धतीने तो फिल आउट केला जाऊ शकतो. इथे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे पोस्ट अप्लाइड केलेला
ॲप्लिकेशन फीचर डिटेल्स आहेत, कॅटेगरी टाकायची आहे, तुमचा फोटो इथे अपलोड करायचा आहे, त्याच्यात नाव आहे, मिडल नेम, लास्ट नेम आहे, फादर्स हजबंड नेम आहे, परमनंट ॲड्रेस आहे, मेन ॲड्रेस आहे, वयाची पात्रता आहे, पे स्केल आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता आहे, एम्प्लॉयमेंट डिटेल्स आहेत, रेफरन्स आहे. अशा पद्धतीने पूर्ण डिटेल्स जे आहेत डिक्लेरेशनसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे. इथे तुम्हाला साईन करायची आहे. अशा पद्धतीने ही जो फॉर्म आहे वन्यजीव संस्थान विभागासाठीची भरतीसाठीचा तो फॉर्म फिलआउट करून तो सबमिट करायचा आहे आणि ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज अशा पद्धतीने करायचा आहे. ही जी भरती आहे या भरतीसाठी 10वी पाससाठीची सुवर्ण संधी असलेली असा भरती आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर तुम्ही नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.